सह्याद्रीच्या कपारीतील हिरवीगार वनराई, सुंदर समुद्र आणि निसर्गाच्या कुशीत बसलेले कोकण आपल्याला कायमच ओढ लावत असते. शाह आझम कडून झालेल्या आक्रमणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. नमस्कार मित्रांनो, मी भूषण म्हात्रे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाचं दर्शन केल्यानंतर आता चाललोय देवगड येथे स्थित असलेल्या कुणकेश्वर मंदिराला भेट द्यायला. तर चला जाऊन करूया महादेवाचं दर्शन. बोला हर हर महादेव. कुणकेश्वर मंदिर हे मुंबईपासून 450 किलोमीटर, पुण्यापासून 365 किलोमीटर, तर ह्या शहरांशी जोडणाऱ्या देवगड पासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या परिसरात पोहोचल्यावर समोरच छोटीशी पार्किंगची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र. अतिप्राचीन काळापासून येथे कणकेच्या राईमध्ये वास्तव करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी. कणकेच्या वनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. देवावरूनच गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर पडले असे सांगण्यात येते. या मंदिराच्या परिसरात प्रवेश करतात अनेक देवी देवतांचे मंदिरे सुद्धा पाहायला मिळतात. मुख्य प्रांगणात प्रवेश केल्यानंतर समोरच समाधी मंदिराचं दर्शन होतं. समाधी मंदिराचं दर्शन केल्यानंतर बाजूलाच भैरवनाथाचं मंदिर आहे. महाशिवरात्री येत असल्यामुळे जागोजागी मंदिरामध्ये बांधकाम चालू आहे. भैरवनाथाचं दर्शन केल्यानंतर बाजूला श्रीदेव मंडलिक मंदिराचं दर्शन करता येतं. मंदिराच्या सभा मंडपासमोरच नंदीचं दर्शन करता येतं. तसेच मंदिराच्या सभा मंडपाला लागून दीपमाळा सुद्धा आहेत. मित्रांनो, मी सध्या कुणकेश्वर महादेव मंदिराजवळ. कुणकेश्वराचे हे मंदिर 1100 वर्ष जुनं प्राचीन असल्याचे मानले जाते. या मंदिराचे बांधकाम 11व्या शतकात यादव घराण्याकडून केले गेले असे सांगण्यात येते. 16व्या शतकात मुघलांच्या काळात औरंगजेबचा पुत्र शाह आझम याने मंदिरावर आक्रमण करून मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. शाह आझम कडून झालेल्या आक्रमणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराचे बांधकाम हे दाक्षिणात्य पद्धतीचे आहे. मंदिराचे अधिष्ठान ते कलसापर्यंतचे बांधकाम हे तारकाकृतीचे केलेले आहे. मंदिराचा चौथरा 30 फूट उंचीचा असून त्यावर विशाल घडीव पाषाणावर 70 फूट उंचीचे मंदिराचे बांधकाम केलेले दिसून येत आहे. या मंदिराच्या परिसरात आणखी काही मंदिरे पाहण्यासारखी आहेत. मंदिराच्या डाव्या साईडला श्रीदेव नारायण मंदिर सुद्धा आहे. या मंदिरातील नारायणाची मूर्ती अतिशय दुर्मिळ असून या मूर्तीच्या प्रभावले दशावतार कोरलेले दिसून येतात. नारायण मंदिराच्या बाजूला गणपती बाप्पाचे मंदिर सुद्धा आहे. या मंदिरातील बाप्पाची छोटीशी सुंदर मूर्ती असून ती संगमरवरी दगडापासून बनवलेली आहे.
या मंदिराचा पाया ग्रेनाइट दगडाने बनवला असून मंदिराचे काम भक्कम केलेले दिसून येत आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दगडांवर अप्रतिम कोरीवकाम केलेले सुद्धा आहे। मंदिराचा सभा मंडप खूप मोठा असून जागोजागी कोरीवकाम केलेले सुद्धा दिसून येत आहे। मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस गणपती बाप्पाच्या अष्टविनायकातील 8 गणपतींचे दर्शन करता येते। हे मंदिर साधारण 1100 वर्षापूर्वीचे अतिप्राचीन शंकराचे मंदिर आहे। ह्या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे, त्यामुळे ह्या मंदिराला स्वयंभू महादेव मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते। ह्या प्राचीन मंदिराचा स्कंद पुराणात आणि संगमेश्वर महात्म्यात उल्लेख केलेला सुद्धा आढळून येतो। कुणकेश्वर मंदिर हे भगवान शिवशंकराचे मंदिर असल्यामुळे या मंदिरात सर्वात मोठा साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे महाशिवरात्री। महाशिवरात्रीच्या दिवशी 3 दिवसांची भव्य यात्रा या ठिकाणी भरते। या यात्रेवेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी मंदिरात पाहायला मिळते। त्याचबरोबर मंदिरात गुढीपाडवा, मकर संक्रांत, त्रिपुरी पौर्णिमा, श्रावणी सोमवार, अक्षय तृतीया यांसारखे हिंदू सण देखील मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर विष्णूच्या 10 अवताराच्या प्रतिमा सुद्धा कोरलेल्या आहेत। कुणकेश्वर मंदिर हे कोकणातील एकमेव प्राचीन आणि भव्य मंदिर आहे। कुणकेश्वर मंदिराला दक्षिण कोकणची काशी असे देखील म्हटले जाते। असे मानले जाते की या मंदिराला कोकणच्या दक्षिण काशीचे स्वरूप देण्यामागे पांडवांचा खूप मोठा सहभाग होता। ज्यावेळी 12 वर्षाचा वनवास व 1 वर्षाचा अज्ञातवास भोगत असताना पांडव कुणकेश्वर मंदिरापाशी येऊन पोहोचले होते। हे मंदिर व मंदिराच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहून त्यांना काशी विश्वेश्वराचे स्मरण झाले। या तीर्थक्षेत्री शंकर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी एका रात्रीत 100 शिवलिंगे निर्माण करण्याचा संकल्प केला, परंतु प्रत्यक्षात त्यांनी 99 शिवलिंग निर्माण झाल्यावर पहाट झाली, त्यामुळे त्यांनी हे काम थांबवण्यात आले असे सांगण्यात येते। काशी क्षेत्री 100 शिवलिंग आहेत तर कुणकेश्वराचे येथे 99 शिवलिंग आहेत। आजी समुद्रकिनारी ओटीच्या वली दगडांवर कोरलेल्या पांडवकाली शिवलिंगाचे दर्शन करता येते। श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या शंभू महादेवाच्या या मंदिराला तुम्ही कधी भेट दिली आहे का? कमेंट मध्ये जरूर कळवा। जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि महादेवाचे दर्शन घेण्याची संधी इतरांनाही द्या। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। बोला हर हर महादेव।